आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय झाले? ही अंडी कोणी ठेवली होती वरती? मामी अगं किळस करून काय होणार आहे? हे बघ, अंडी ना केसांसाठी खूप चांगली असतात. म्हणजे असं म्हणतात, अंजलीला यातलं खूप नॉलेज आहे. हो ना अंजली? म्हणजे चांगली असतात ना अंडी केसांसाठी. पण एक सांगू का, याचा खूप घाण वास येतो अगं. आता तुझे एक केस धुवायला किती वेळ जाणार आहे काय माहिती नाही. त्यापेक्षा एक काम कर, तू आंघोळीला जा ना. ए बाई तू गप गा. मला नको सांगू काय करायचं काय नाही करायचं ते. कोण मूर्ख, कोणी तू बावळट बेअक्कल, तिथे अंड कोण तिकडे वरती असं दरवाजावर ठेवतं? कोणी ठेवलंय? अंजली, मामीने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस तू. कोणत्या मूर्खाने तिथे अंडी ठेवली होती? अंजली, देवाने चांगली बुद्धी दिली आहे ना, तर त्याचा चांगल्या गोष्टींसाठी वापर करत जा. ऑडिशन दे, तुझ्या फील्ड मधल्या लोकांना भेट, ओळखी कर, चांगली कामं कर. बघ, आयुष्यात ना खूप पुढे जाशील तू. असं दुसऱ्यांचा पाय खेचून ना वेळ नको वाया घालूस. हे पण कोणाला सांगते म्हणा. तुला सांगणं म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी टाकण्यासारखं आहे. पण तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा, तू जो दुसऱ्यांसाठी खड्डा खणतेस ना, त्याच खड्ड्यात एक दिवस तू आणि तुझी आई पडणार आहे. तू गप बस. तुला जायचं होतं ना, उशीर झाला ना, जा निघ. जा. जाणारच आहे. पण तुमच्यासारखं दुसऱ्यांचं वाईट करून स्वतःचं चांगलं कसं करता येईल ना, यामध्ये मला जास्त रस आहे. त्यामुळे तू कितीही प्रयत्न केलेस ना, तरी सुद्धा मी हा जॉब मिळवणारच आहे. मला ऑल द बेस्ट नाही करणार? थँक्यू. एक्सक्यूज मी मॅम, मी इंटरव्ह्यूसाठी आली आहे. तुम्ही बसा तिथे. इंटरव्ह्यू सुरू झाले का तुम्हाला आत बोलवलं जाईल? चालेल. फाईन. हे घ्या. मी तर असं ऐकलंय की हा इंटरव्ह्यू क्रॅक करणं सोपं नाहीये. अरे हो, या कंपनीच्या ज्या ओनर आहेत ना, त्याच आपला इंटरव्ह्यू घेणार आहेत. आणि त्या ज्या प्रकारे प्रश्न विचारतात ना, त्या प्रश्नांची उत्तरं देणं इतकं सोपं नाहीये. हो ना, म्हणून तर या कंपनीच्या जॉबसाठी मी 7 वेळा अप्लाय केलं. हो, त्या कंपनीत जॉब मिळणं खरंच कठीण. पण एकदा का जॉब मिळाला ना, तर लाईफ सेट होईल. म्हणून तर मी इतक्या वेळ ट्राय करतोय. पण बराच उशीर झाला. सगळ्या कॅन्डिडेट्स मधून मोजकीच लोक शॉर्टलिस्ट केली आहेत. बघू आता कोणाचं सिलेक्शन होतं. एनिवेज, ऑल द बेस्ट. थँक्यू. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. थँक्यू. सिरियसली, सई मानेचा रिझ्युमे इथे?
इथे काय करतोय? वाव, सईनी M.Com फर्स्ट क्लास मध्ये केलंय. इम्प्रेसिव्ह. आय गेस त्यांची फायनान्शियल कंडिशन इतकी पण चांगली नाहीये. स्टील त्यांनी इतके मार्क मिळवणं मॅनेज केलं. इट्स नाईस, व्हेरी नाईस. पण आपल्याला या जॉब करता अकाउंटचं नॉलेज असणं फार महत्वाचं आहे. सो ओके ओके, म्हणजे सईनी अकाउंट मध्ये पण जॉब केलाय. दॅट्स ग्रेट. आणि टीचर तर ते आहेतच. या त्यांनी टीचरचा जॉब का सोडला असेल मग? ऍज पर दिस, सई या पोस्ट करता बेस्ट कॅन्डिडेट आहे. आणि जेन्युइन तर ते आहेतच, आणि ट्रस्टवरती पण. सर काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? नॉट एट ऑल. थँक्यू सो मच शैलेश. इनफॅक्ट तुम्ही तुमचं काम खूप परफेक्ट केलंय. गुड जॉब. थँक्यू सर. सॉरी. हा आकांक्षा बोल. ऐक ना, मी जरा महत्वाच्या कामासाठी बाहेर आलीये. तुला थोड्या वेळात कॉल करू? चालेल. बाय बाय बाय. हा. बाप्पा, ही नोकरी मिळणं माझ्यासाठी किती महत्वाचं आहे माहिती आहे ना तुला? हे बघ, गेल्या काही दिवसांमध्ये खूप काही गोष्टी घडल्या. देवान सरांचं स्थळ माझ्यासाठी आलं होतं, पण आयत्या वेळेला अंजली त्यांच्या समोर उभी राहिली. माझं माझ्या शाळेतल्या मुलांवर किती प्रेम होतं हे पण माहितीये तुला. पण ती पण नोकरी गेली रे. हे बघ,